नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण लेविस डॉट स्ट्रक्चरचं डिस्कशन कंप्लीट केलंय। बरेच एग्जांपल्स मी टीच केलेले आहेत। कालच्या क्लासमध्ये काही स्पेशल एग्जांपल देखील आपण डील केले। ठीक आहे, चला पुढे जाऊयात। लेविस डॉट स्ट्रक्चरशीच कनेक्टेड हा पॉइंट आहे, कन्सेप्ट ऑफ फॉर्मल चार्ज। कन्सेप्ट ऑफ फॉर्मल चार्ज, फॉर्मल चार्ज म्हणजे नेमकं काय हे स्टडी करायचंय आणि फॉर्मल चार्जचे ऍप्लिकेशन्स काय ते आपल्याला स्टडी करायचंय। ठीक आहे, तर सुरुवातीला पाहूयात डेफिनेशन। फॉर्मल चार्ज म्हणजे नेमकं काय? डेफिनेशन पहा, इट इज चार्ज present on particular atom, charge present on particular atom in a Lewis dot structure, in a Lewis dot structure, in a Lewis dot structure is called formal charge। ठीक आहे, लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये एखाद्या ॲटमनं कॅरी केलेला चार्ज म्हणजेच काय? फॉर्मल चार्ज। ठीक आहे, आता बघा, हाऊ टू फाइंड फॉर्मल चार्ज। फॉर्मल चार्ज काढण्याचा एक फॉर्म्युला आहे। फॉर्मल चार्ज काढण्याचा एक फॉर्म्युला आहे। ठीक आहे, फॉर्मल चार्ज इक्वल टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ज्याचा फॉर्मल चार्ज काढायचा आहे त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन घ्या, मायनस नंबर ऑफ लोन पेअर इलेक्ट्रॉन्स। नंबर म्हणण्यापेक्षा डायरेक्ट म्हणा लोन पेअर इलेक्ट्रॉन्स, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मायनस नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड्स। त्या ॲटमच्या बाजूला तुम्हाला बॉन्ड्स किती दिसत आहेत ते बघायचंय, नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड्स। ठीक आहे, तर बघा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन घ्या, मायनस करा लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स, मायनस करा सराउंडिंग बॉन्ड्स। ठीक आहे, याला मी अप्लाय करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल। ठीक आहे, लेट अस सी एक्झाम्पल्स। ठीक आहे, एक्झाम्पल नंबर 1, ओझोन। ठीक आहे का, ओझोन। ठीक आहे, बघा आता फॉर्मल चार्ज काढण्याचा क्वेश्चन आला म्हणजे तुम्हाला डबल काम करावं लागतं। पहिलं काम, वी हॅव टू ड्रॉ इट्स लेविस डॉट स्ट्रक्चर। अगोदर तुम्हाला काय करावं लागेल? लेविस डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागेल। ते स्ट्रक्चर ड्रॉ केल्याशिवाय तुम्ही फॉर्मल चार्ज काढू शकत नाहीत। तर ओझोन पाहिलाय आपण, मी कोऑर्डिनेट बॉन्ड मध्ये हे एक्झाम्पल घेतलं होतं। लेविस डॉट स्ट्रक्चर आपण याचं काढलं नाहीये, पण आपण कोऑर्डिनेट बॉन्डच्या एक्झाम्पल मध्ये याला पाहिलेलं आहे। ओझोन म्हणजे O3 असतो ना, बघा याचं लेविस डॉट स्ट्रक्चर असं होतं, O डबल बॉन्ड O कोऑर्डिनेट बॉन्ड O। ठीक आहे, कोऑर्डिनेट बॉन्ड बघा तुम्ही, तिथं हे एक्झाम्पल झालेलं आहे। ठीक आहे, ऑक्टेट कंप्लिशन साठी हे लोन पेअर्स। ठीक आहे, ऑक्टेट झालं कंप्लीट। या ऑक्सिजन कडे बघा, आता याच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहेत, इकडे एक बॉन्ड आहे म्हणजे परत 2 म्हणजे असे 6 इलेक्ट्रॉन। ऑक्टेट कंप्लिशन साठी आणखी 2 इलेक्ट्रॉन, झालं ऑक्टेट कंप्लीट। या ऑक्सिजनच्या बाजूला 2 बॉन्ड आहेत म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहेत। टू कंप्लीट ऑक्टेट 4 इलेक्ट्रॉन्स अगेन, झालं। आता मला सांगा, हे सगळेच्या सगळे ऑक्सिजन आयडेंटिकल आहेत का? आयडेंटिकल इन द सेन्स लोन पेअर बॉन्ड पेअर सगळ्यांसाठी इक्वल आहेत का? बिलकुल नाहीत। हा ऑक्सिजन टोटली वेगळा आहे, याच्याकडे 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे 2 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत, याच्याकडे 4 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत। तर या 3 ऑक्सिजन मध्ये फरक समजावा म्हणून, ठीक आहे, मी यांना काहीतरी नावं देतो फरक समजावा म्हणून। याला म्हणतो मी A ऑक्सिजन, याला म्हणतो मी B ऑक्सिजन आणि याला म्हणतो मी C ऑक्सिजन। ठीक आहे का, नाव दिले ओळखायला यावं म्हणून। A नावाचा ऑक्सिजन, B नावाचा ऑक्सिजन, C नावाचा ऑक्सिजन। चला आता फॉर्मल चार्ज काढू। ऑक्सिजन A इक्वल टू हा ऑक्सिजन,
घ्या फॉर्म्युला, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बोला रे, ऑक्सिजन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? 6 असतात. मायनस ए नावाच्या ऑक्सिजन कडे लोन पेअर इलेक्ट्रॉन बघा 1 2 3 4 मायनस 4. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन इथपर्यंत पोहोचलो. आता नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड बघा. बघ रे, या ऑक्सिजनच्या बाजूला तुला बॉन्ड किती दिसत आहेत ते मोजायचे तुला. 1 आणि हा दुसरा. किती बॉन्ड आहेत या ऑक्सिजनच्या बाजूला? 2, म्हणून -2. लक्षात आलं का? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मी याचा अगोदर कॅल्क्युलेशन करतोय. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असतात, लोन पेअर इलेक्ट्रॉन 4 झाले, बॉन्ड 2 झाले. उत्तर किती येईल? 6 - 4 - 2 किती येतं रे? 0. म्हणजे या ऑक्सिजनचा फॉर्मल चार्ज किती झाला रे? 0 झाला. लक्षात आलं का सगळ्यांच्या? अरे लक्षात आलं का सगळ्यांच्या? ओके, चला ऑक्सिजन बी नावाचा ऑक्सिजन म्हणजे हा मिडल ऑक्सिजन, याचा फॉर्मल चार्ज काढूत. बघा, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कुठलाही ऑक्सिजन असू द्या 6च असतात व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन. आता लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ रे, 1 2. लोन पेअर इलेक्ट्रॉन किती झाले? 2 झाले. बॉन्ड मोजा, या ऑक्सिजनच्या बाजूचे बॉन्ड मोजा. 1 2 आणि हा 3. टोटल किती बॉन्ड झाले रे? 3 बॉन्ड झाले. -3 किती येतं रे हे? +1. किती येतं हे? +1. ठीक आहे का? ऑक्सिजन सी म्हणजे हा ऑक्सिजन. ठीक आहे, चला करा आता, फास्ट करा. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये 6 असतात. लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ रे इथं 1 2 3 4 5 6 बॉन्ड्स बघ. या ऑक्सिजनच्या बाजूला एकच बॉन्ड आहे, -1. हे उत्तर पण येतं -1. तर हे झाले फॉर्मल चार्जेस. याचा आलाय 0, याचा आलाय +1 आणि याचा किती आला रे? -1. उत्तर लिहितो मी इथं. याचा 0 आलाय, याचा किती आलाय? याचा +1 आलाय आणि याचा किती आलाय? -1 आलाय. लक्षात आलं का सगळ्यांच्या? ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट आहे का, आपण सगळ्या ॲटमचे जर फॉर्मल चार्जेस फाइंड केलेले असतील आणि त्या सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची जर बेरीज केली, जर आपण सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची जर बेरीज केली, सम केलं, आन्सर काय आलं पाहिजे? नेट चार्ज प्रेझेंट ऑन दॅट स्पेसिस. आता बघा, ओझोनवर नेट चार्ज किती आहे? इथं काही नाही म्हणजे चार्ज किती असतो? 0. ओझोनवर चार्ज किती आहे? 0. चार्ज नाहीये म्हणजे 0 आहे. म्हणजे मी सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची जर बेरीज केली, माझं आन्सर किती आलं पाहिजे? 0 आलं पाहिजे. येतं का नाही बघ? 0 +1 -1 ही सगळी बेरीज करे, किती येतं उत्तर? 0 होतं का नाही? पॉइंट लक्षात येते का? सगळ्या ॲटमच्या त्या मॉलिक्यूल किंवा आयन मध्ये जे काही दिलंय तुम्हाला, तिथल्या सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज करा. सगळ्यांच्या फॉर्मल चार्जची बेरीज केल्यानंतर दिलेल्या मॉलिक्यूलवर जो काही चार्ज असतो ना, त्याला ते सम इक्वल असतं. जसं इथं या तिन्ही ऑक्सिजन ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली, 0 यायली. 0 आलंच पाहिजे कारण ओझोनवर चार्ज किती आहे रे? 0 आहे ना, न्यूट्रल आहे ना ओझोन. पॉइंट लक्षात आला? ठीक आहे, चला आणखी काही एक्झाम्पल घेतो मी, म्हणजे तुम्हाला हे आणखी क्लिअर होईल. भरपूर एक्झाम्पल सांगतो, क्लिअर होत चालेल. एवढं एक नोट करा तोपर्यंत. पुढचं एक्झाम्पल CO3-2 कार्बोनेट आयन, याचं पण लेविस डॉट स्ट्रक्चर काढलंय आपण. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये चेक करत चला रे. बघा, असं स्ट्रक्चर काढलं होतं. C डबल बॉन्ड O-, चेक करा. लोन पेअरचे इलेक्ट्रॉन पण बघा असे होते 6. ठीक आहे, सिमिलरली 6. सॉरी 4 ऑक्टेट कंप्लीटेड. आता माझ्याकडे बघा ऑक्सिजन्स 3 ऑक्सिजन आहेत. मी या ऑक्सिजनला जर ए नाव दिलं, हा पण एच होईल. बघणारे, हे आणि हे 2 आयडेंटिकल ऑक्सिजन आहेत. याच्या बाजूचे लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ, याच्या बाजूचे लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ, याच्या बाजूचे बॉन्ड बघ, याच्या बाजूचे बॉन्ड बघ, सारखे ऑक्सिजन आहेत. याला मी नाव देतो बी. आलं की लक्षात? बी नावाचा ऑक्सिजन. बघू आता, चला. ऑक्सिजन ए, ऑक्सिजन ए चा फॉर्मल चार्ज काढू आपण. ठीक आहे,
फॉर्म्युला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असतात ऑक्सिजन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लोन पेअर बघ रे या ए नावाच्या ऑक्सिजनच्या बाजूला 1 2 3 4 5 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन नंबर ऑफ बॉन्ड बघ 1 किती येतं उत्तर -1 परत एकदा लिहितो ऑक्सिजन ए हा सगळं सारखंच असेल 6 - 1 किती येतं -1 ठीक आहे हे दोन्ही सारखेच आहेत ना उत्तर सारखं आलं आता हा बघा बी नावाचा ऑक्सिजन बी बघ रे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ 1 2 3 4 बॉन्ड्स बघ 1 आणि 2 बॉन्ड आहेत फक्त किती आलं 0 आलं का लक्षात 0 आलं आता कार्बन हा कार्बन पण राहिला ना ठीक आहे त्याचा फॉर्मल चार्ज बोला कार्बन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात रे 4 किती असतात 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लोन पेअर इलेक्ट्रॉन इथं कार्बनच्या बाजूला काही लोन पेअर दिसते का रे तुला नाही दिसत 0 लोन पेअर इलेक्ट्रॉन 0 बॉन्ड मोजा बघ रे या कार्बनच्या बाजूचे बॉन्ड मोज 1 2 3 आणि 4 किती बॉन्ड्स 4 बॉन्ड्स -4 आता हे कॅल्क्युलेशन केलं की उत्तर येतं 0 आता मी मगाशी म्हणलेला पॉइंट सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची जर आपण बेरीज केली सम केलं काय आन्सर मिळालं पाहिजे त्या स्पेसिसवर असणारा चार्ज या स्पेसिसवर चार्ज किती आहे रे -2 किती आहे चार्ज -2 म्हणजे मी या सगळ्यांच्या फॉर्मल चार्जची जर बेरीज केली ना मला उत्तर आलं पाहिजे -2 येते बघ रे या सगळ्यांची बेरीज करा किती येईल उत्तर -2 तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं फॉर्मल चार्ज करेक्ट आहे का रॉंग आहे हे ओळखण्याची पद्धत आहे काय पद्धत आहे तुम्ही काढलेल्या सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज करा फॉर्मल चार्जची बेरीज किती आली पाहिजे त्या स्पेसिसवर असणारा चार्ज आलं पाहिजे इथं जसं स्पेसिसवर चार्ज किती आहे -2 आहे बघा मी सगळ्यांच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली -2 येत आहे म्हणजे मी हे केलेलं सगळं बरोबर आहे दिस इज करेक्ट गॉट इट अरे आलं का लक्षात घ्या नोट करा चला पुढचं एक्झाम्पल आता कोऑर्डिनेट बॉन्ड असणारच एक एक्झाम्पल घेतो परत CO कार्बन मोनॉक्साइड पाहिलं रे आपण याचं लेविस डॉट स्ट्रक्चर वेगळं लेविस डॉट स्ट्रक्चर होतं कार्बन जनरली 4 बॉन्ड तयार करतो असं एक्झाम्पल आहे जिथं कार्बनचे 3च बॉन्ड दिसतात बघ रे तुझ्या नोटबुक मध्ये लक्ष देत चल CO चं स्ट्रक्चर काढलंय असं होतं देर इज कोऑर्डिनेट बॉन्ड फ्रॉम ऑक्सिजन टू कार्बन ऑक्सिजन टू कार्बनच काय येतो ते पण तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं ठीक आहे लोन पेअर अशा इथे एक लोन पेअर होती आणि इथे एक लोन पेअर होती ठीक आहे ना फॉर्मल चार्ज 2च ॲटम आहेत बघा आता कार्बनचा फॉर्मल चार्ज काढू अगोदर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा रे मला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात कार्बन मध्ये 4 लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ रे कार्बनच्या बाजूला लोन पेअर इलेक्ट्रॉन 1 2 4 -2 मायनस नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड बघा 1 2 3 किती बॉन्ड आहेत 3 बॉन्ड आहेत 4 -2 -3 किती येतं -1 किती आला आन्सर -1 ठीक आहे ऑक्सिजन बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन ऑक्सिजन मध्ये 6 असतात रे लोन पेअर बघा किती आले लोन पेअर इलेक्ट्रॉन किती आले 2 मी लोन पेअर लिहिलेलं नाही बघा फक्त लोन पेअर लिहिलं वेगळं लोन पेअर इलेक्ट्रॉन लिहिणं वेगळं लोन पेअर एक आहे पण लोन पेअरचे इलेक्ट्रॉन किती आहेत 2 आहेत बघा लक्ष द्या लोन पेअर इलेक्ट्रॉन लिहिले मी ठीक आहे 6 -2 मायनस बॉन्ड बघा 1 2 3 बॉन्ड उत्तर येतं +1 किती येतं +1 मी मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली त्या दिलेल्या स्पेसिसवरचा चार्ज आला पाहिजे आता सीओवर काही चार्ज नाही म्हणजे हे 0 असेल ना काही नाही म्हणजे 0 चार्ज असतो काही नाही म्हणजे 1 नसतं रे चार्जच्या बाबतीत ते 1 नसतं ठीक आहे ना चार्ज किती आहे 0 आहे म्हणजे मी या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर 0 आलं पाहिजे बघ रे येतं का नाही 0 -1 +1 किती येतं रे 0 येतं म्हणजे हे केलेलं कॅल्क्युलेशन 100% करेक्ट आहे आलं का लक्षात चला नोट करा तर फॉर्मल चार्ज फाइंड करण्याचा फॉर्म्युला सगळ्यांना कळलाय काय करायचे तुम्हाला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन करायचे तुम्हाला मायनस नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड्स ठीक आहे आता
फॉर्मल चार्ज बद्दल काही महत्वाच्या गोष्टी, व्हेरी इम्पॉर्टंट नोट, म्हणजे जिथं MCQ तयार व्हायला भरपूर स्कोप क्रिएट होतो अशा काही गोष्टी बघा. व्हेरी इम्पॉर्टंट नोट. नंबर 1, द सम ऑफ सम SUM लिहिला. सम म्हणजे काय? बेरीज. द सम ऑफ फॉर्मल चार्जेस ऑफ all atoms is equal to net charge present on that species. हे मी बोललोय ना आत्ताच रे. मी काय म्हणलं तुम्हाला? दिलेल्या स्पेसीजवर जो काही चार्ज आहे तेवढी बेरीज आपल्याला फॉर्मल चार्जची मिळत असते. कार्बन मोनॉक्साईड जे प्रिव्हियस एक्झाम्पल आहे तिथं बघितलंच ना आपण. कार्बन -1 आला होता, ऑक्सिजन +1 आला होता. दोघांची बेरीज केली, उत्तर 0 आलं होतं. 0 काय आहे? CO वर असणारा चार्ज आहे. ठीक आहे ना? अर्थ कळला का रे सगळ्यांना? सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जेसची बेरीज केल्यानंतर किती उत्तर आलं पाहिजे? त्या स्पेसीजवर असणारा चार्ज. CO3-2 बघा, त्या स्पेसीजमध्ये पण तुम्ही बघू शकता कार्बनची आणि परत तिन्ही ऑक्सिजनच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली होती आपण. सगळ्यांची बेरीज केली, उत्तर किती आलं होतं रे? -2 आलं होतं. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पल्समध्ये वाटलं तर परत एकदा मी हा पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. चला, पॉइंट नंबर 2. नोट नंबर 2, ॲव्हरेज फॉर्मल चार्ज हे काय असतं बघू आता. ॲव्हरेज फॉर्मल चार्ज, ठीक आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. टोटल चार्ज carried by species divided by number of surrounding atoms. त्या स्पेसीजनं कॅरी केलेला टोटल चार्ज त्याला डिवाइड करायचे तुम्हाला नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम्स न. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल सांगतो, लक्षात येईल. नंबर 1 CO3 मला इथं काढायचं आहे ॲव्हरेज फॉर्मल चार्ज. कसा निघेल बघा, मी असं लिहितो ॲव्हरेज फॉर्मल चार्ज. समजून घ्या. AFC ॲव्हरेज फॉर्मल चार्ज इक्वल टू टोटल चार्ज कॅरीड बाय स्पेसीज. बघ रे, याच्यावर चार्ज किती दिसतोय तुला? 2 निगेटिव्ह आहे म्हणजे -2 ना. टोटल चार्ज किती आहे? -2 डिवायडेड बाय नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम म्हणले बघा. टोटल ॲटम नाही, फक्त सराउंडिंग ॲटम. बघ रे, सराउंडिंगला इथं सेंट्रल ॲटम कोण असेल? कार्बन असेल. सराउंडिंगला कोण असतील? ऑक्सिजन ॲटम असतील. सराउंडिंग ॲटम किती रे? 3. किती? 3. आता बघा -2 डिवायडेड बाय 3 किती येतं सांगा मला. चला बोला -0.666 असं काहीतरी येईल. बरोबर बोलतोय मी? बरोबर बोलतोय ना? हे झालं काय? ॲव्हरेज फॉर्मल चार्ज झाला. लक्षात आलं? चला आणखी एक एक्झाम्पल समजण्यासाठी. ठीक आहे. SO4 ॲव्हरेज फॉर्मल चार्ज इक्वल टू फॉर्म्युला वापरा. टोटल चार्ज कॅरीड बाय स्पेसीज किती आहे? -2 डिवायडेड बाय नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम. बघ रे, सल्फर हा सेंट्रल ॲटम, सराउंडिंग ऑक्सिजन असेल. किती आहेत? 4. किती येईल उत्तर? -0.5.
आलं का लक्षात सगळ्यांच्या? विशेष आहे का रे? काही विशेष आहे का रे? नाही. ठीक आहे ना. काय करायचंय तुम्हाला? टोटल चार्ज कॅरीड किती आहे बघायचा. म्हणजे हे दिसतंय, डोळे उघडा, उघड्या डोळ्यांना जो चार्ज दिसतो तो घ्या. न्यूमरेटर साइडला डिवाइड कशानं करा? टोटल नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम ना. सराउंडिंगचे किती ॲटम आहेत ते बघणे, डिवाइड करणे. काय मिळून जाईल? ॲव्हरेज फॉर्मल चार्ज. ही नोट तर ऑलरेडी झाली आपली. मी तिन्ही एक्झाम्पल मध्ये पाहिलेले आपण सांगितलं होतं. काय करायचंय तुम्हाला? सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज करा. तुला उत्तर किती मिळालं पाहिजे रे? त्या दिलेल्या स्पेसिस वरचा चार्ज. ठीक आहे का? आणखी एक नोट आहे, या लिहून घ्या दोन्ही. शेवटची नोट बघा आणि व्यवस्थित लक्ष द्या. ओके, बघा. आउट ऑफ द टू पॉसिबल लेविस डॉट स्ट्रक्चर्स, म्हणजे अर्थ असा घ्या, एखाद्या स्पेसिसला दोन लेविस डॉट स्ट्रक्चर आहेत. आउट ऑफ द टू पॉसिबल लेविस डॉट स्ट्रक्चर्स, मोर स्टेबल स्ट्रक्चर, त्या दोन पैकी मोर स्टेबल कुठलं आणि लेस स्टेबल कुठलं हे कसं ठरवायचं? मोर स्टेबल स्ट्रक्चर इज दॅट इन विच मोर स्टेबल कोणतं? इन विच फॉर्मल चार्ज ऑफ सेंट्रल ॲटम इज आयदर 0. सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज किती? आयदर 0, म्हणजे एकतर ते 0 असेल और इफ नॉट 0, जर 0 नसेल, म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर मध्ये ते 0 नाहीये असं दिसलं मला. इफ नॉट 0 इट शुड बी क्लोज टू 0. ठीक आहे? नाही लक्षात आलं? एक्झाम्पल पाहावं लागेल, लगेच लक्षात येईल. ठीक आहे, चला एक्झाम्पल पाहू आपण, क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल नंबर 1. ठीक आहे का? एक्झाम्पल नंबर 1, SO4 2-. आता तुमच्या लक्षात येईल की मी म्हणत होतो डबल बॉन्ड रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड इफ सेंट्रल ॲटम इज फॉस्फरस सल्फर क्लोरीन. दोन स्ट्रक्चर काढलेत आपण काल बऱ्याच एक्झाम्पल्ससाठी. ठीक आहे ना? त्यापैकी मोर स्टेबल कोणतं, लेस स्टेबल कोणतं, हे कसं ठरवायचं? मी बोललो होतो ना आपल्याला नंतर बघायचंय. वेळ आली आहे ते पाहण्याची, फॉर्मल चार्जची हेल्प घेऊन. सल्फेट आयनचे सगळ्यांनी नोटबुक काढा रे. सल्फेट आयनचे दोन पॉसिबल स्ट्रक्चर तुझ्या नोटबुक मध्ये असतील. बघ रे, हे बघ असं असेल, S डबल बॉन्ड O, O मायनस. पारे सगळेजण हे असे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन. ठीक आहे, चिक्रा, असे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन. हे एक स्ट्रक्चर. ठीक आहे, याला मी नाव देतो काहीतरी स्ट्रक्चर 1. ठीक आहे, स्ट्रक्चर 1 आहे हे. यालाच एक दुसरं स्ट्रक्चर काढलं होतं आपण. मी काय केलं होतं? डबल बॉन्डच्या जागी आणला होता कोऑर्डिनेट बॉन्ड, लाईक दिस. कोऑर्डिनेट बॉन्ड O. ठीक आहे, O मायनस आणि O मायनस असं केलं होतं आपण. हे लोन पेअर परत. ठीक आहे, लोन पेअर. सल्फरवर लोन पेअर दोन्ही स्ट्रक्चर मध्ये नव्हती. ठीक आहे, याला नाव देतो मी स्ट्रक्चर 2. तर बघा, या दोन्ही पैकी मोर स्टेबल कोणतं, लेस स्टेबल कोणतं हे मला ठरवायचंय. तर बघा, आपल्याला करायचंय काय? फक्त सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज काढायचा आहे. सराउंडिंग ॲटमचा ना आपला काही संबंध नाही. स्टॅबिलिटी ठरवत असताना सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज काढूत फक्त. सेंट्रल ॲटम कोण आहे रे? सल्फर आहे. त्याचा फॉर्मल चार्ज काढण्याचा प्रयत्न करू आपण. बघा, मी इथंच काढतो असंच, एरो करतो आणि काढतो फॉर्मल चार्ज. ठीक आहे, सल्फरचा फॉर्मल चार्ज. चला, फॉर्म्युला. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बोला, सल्फर मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती रे? 6. किती असतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन? सल्फर ऑक्सिजन ग्रुप मध्ये येतो ना, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. ऑक्सिजन मध्ये जर 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील, सल्फर मध्ये पण 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन. बघ रे, सल्फरच्या बाजूला काही लोन पेअर इलेक्ट्रॉन दिसतोय का? नाही, -0. 6 - 0. ठीक आहे, बॉन्ड्स मायनस टोटल नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड. बघा आता या सल्फरच्या बाजूचे बॉन्ड मोजा. 1 2 3 4 5 6. किती झाले बॉन्ड रे? 6. 6 - 0 - 6 किती येते उत्तर? बघ, 6 - 0 म्हणजे 6, परत -6 म्हणजे 0 आलं. किती आलं? 0 आलं.
या स्ट्रक्चरमध्ये सल्फरचा फॉर्मल चार्ज किती आला? 0 आला. या स्ट्रक्चरमध्ये बघा इथं किती येतो बघूत. सल्फर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 6 मायनस, इथं देखील लोन पेअर इलेक्ट्रॉन 0, सल्फरच्या बाजूला लोन पेअर इलेक्ट्रॉन नाहीत, मायनस नंबर ऑफ सराउंडिंग बॉन्ड. आता या सल्फरच्या बाजूचे बॉन्ड मोजा रे. 1 2 3 4, किती बॉन्ड दिसत आहेत? 4 मायनस 4, किती येतं उत्तर? हे +2. किती येतं? +2. ठीक आहे का? आता पहा मग अप्लाय करू आपण पॉइंट. मी म्हणले काय बघा, मोर स्टेबल स्ट्रक्चर इज दॅट इन विच फॉर्मल चार्ज ऑफ सेंट्रल ॲटम इज 0. म्हणजे दोन स्ट्रक्चर पैकी कुणावर तरी 0 चार्ज असेल तर तो स्टेबल. और इफ नॉट 0, हे इथून पुढचं कधी तुम्ही मनात आणणार आहात, म्हणजे तुम्ही दोन्ही स्ट्रक्चर मध्ये फॉर्मल चार्ज काढले, दोन्ही पैकी कुठं 0 नाही, तेव्हा जर दोन्ही पैकी कुठं 0 नसेल तर जे 0 ला क्लोज ना ते मोर स्टेबल. ठीक आहे का? आता इथं सरळ सरळ फॉर्मल चार्ज किती आला? इथं 0 आहे, म्हणजे आपलं काम एवढ्यावरूनच भागून जातं, हे पुढच्याची गरज नाही. सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज किती आला या स्ट्रक्चर मध्ये? 0 आहे. याच्यात किती आहे? +2 आहे. मोर स्टेबल कोणतं? हे. म्हणून मी म्हणत होतो डबल बॉन्ड असणारं स्ट्रक्चर हे मोर स्टेबल म्हणलं होतं ना तुम्हाला मी. ठीक आहे ना? पण हा रूल कायम नाही. हा रूल कधी? सेंट्रल ॲटम फॉस्फरस, सल्फर किंवा क्लोरीन. नाहीतर आणशील नायट्रोजनच्या स्ट्रक्चर मध्ये पण तुम्ही म्हणला डबल बॉन्ड असणारं मोर स्टेबल असतो, मी कोऑर्डिनेट बॉन्डच्या जागी लिहितो डबल बॉन्ड. नो 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 नो. फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन यांच्याच बाबतीत का मी म्हणलंय बऱ्याचदा, यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल्स भरपूर असतात. व्हॅकंट ऑर्बिटल असल्यामुळं यांची व्हॅलन्सी एक्सपांड होऊ शकते, यांचं ऑक्टेट एक्सपांड होऊ शकतं. तर चला बोला मोर स्टेबल कोणतं रे? मग चला रिझल्ट काय? मोर स्टेबल स्ट्रक्चर. स्ट्रक्चर 1 इज मोर स्टेबल. का बरं पहिलं स्ट्रक्चर मोर स्टेबल आलं? सांगा सर. अरे मी सांगितलं रे, तू ऐकलं नाहीस का व्यवस्थित? मी काय म्हणलंय? फॉर्मल चार्ज इज आयदर 0 पाहिजे किंवा जर 0 नसेलच, दोन्ही पैकी कुठं 0 नसेल तर पुढचा पॉइंट लागू होतो ना. इथं सरळ सरळ किती आलंय? 0 आलंय. म्हणून हे स्ट्रक्चर मोर स्टेबल, हे स्ट्रक्चर लेस स्टेबल. खरं तर या दोघांना एकमेकांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणता येतं. आता तुम्ही म्हणाल व्हॉट इज रेझोनेटिंग स्ट्रक्चर? थांबा, गडबड करू नका, कारण रेझोनन्स फेनॉमिना राहिलाय ना आपला. रेझोनन्स फेनॉमिनामध्ये तुम्हाला लक्षात येईल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काय असतात. पुढे आहे ते पुढे. ठीक आहे? SO4 चं स्ट्रक्चर हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे, पण जास्ती करेक्ट कोणतं आहे? हे. ठीक आहे का? म्हणजे ऑप्शन मध्ये जर मला दिसलं व्हॉट इज लेविस डॉट स्ट्रक्चर ऑफ SO4-2 असे 4 स्ट्रक्चर काढलेत, हे 2 देतील आणि आणखी चुकीचे काहीतरी देतील, उत्तर काय येईल? मोर करेक्ट इज दिस, डबल बॉन्ड असणार. ठीक आहे का? काय म्हणतो? नाही, हे पॉइंट लक्षात आला का? चला एक क्वेश्चन सॉल्व्ह करू. तुम्हाला हा पॉइंट तिथं अप्लाय करावा लागेल, लक्षात पण येऊन जाईल. ठीक आहे? नोट करा. चला एक क्वेश्चन पाहूत, वेगळा क्वेश्चन. त्या क्वेश्चन मध्ये आपण आतापर्यंत हा क्लास चालू झाल्यापासून जेवढं डिस्कशन केलंय ना ते सगळंच आपण लागू करून बघूत. ठीक आहे का? मोठा क्वेश्चन असेल. क्वेश्चन बघा. कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्जेस of all atoms. ठीक आहे? हा पहिला क्वेश्चन समजा, एवढं पहिलं. दुसरं ॲव्हरेज फॉर्मल चार्ज आणि तिसरा एक क्वेश्चन डिसाइड द मोर स्टेबल स्ट्रक्चर. पण हा क्वेश्चन कोणाचा आहे? ऑफ
ऑफ PO4 -3 म्हणजे फॉस्फेट आयन. प्रश्नाचा अर्थ बघा, आपल्याला प्रत्येक ॲटमचा फॉर्मल चार्ज काढायचा आहे PO4 -3 मधल्या, परत ॲव्हरेज फॉर्मल चार्ज काढायचा आहे आणि याचे स्ट्रक्चर ड्रॉ करून त्यापैकी मोर स्टेबल स्ट्रक्चर कोणतं हे ठरवायचं आहे. म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स आहेत? 3 क्वेश्चन आहेत. चला 1 बाय 1 पाहूत आपण. क्वेश्चन कोणाचा आहे? याचा फॉस्फेटचा क्वेश्चन आहे. हा याचा क्वेश्चन आहे. हा PO4 -3 चा पहिला क्वेश्चन बघू. कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्जेस ऑफ ऑल ॲटम्स असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, चला मला अगोदर याचं लेविस डॉट स्ट्रक्चर काढावं लागेल, नंतर फॉर्मल चार्ज काढता येतील. बघा, सेंट्रल ॲटम बोल रे कोण? फॉस्फरस. कोण? फॉस्फरस. सराउंडिंग ॲटम ऑब्वियसली ऑक्सिजन. 4 ऑक्सिजन आहेत. 2 3 4. निगेटिव्ह चार्ज शुड बी शोन ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह स्पेसिस. बोला, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह का फॉस्फरस? ऑक्सिजन. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोण आहे? फ्लोरीन. त्याच्यानंतर कोण आहे? ऑक्सिजन आहे. सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह चार्ज ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन. ठीक आहे, तर 3 ठिकाणी मी निगेटिव्ह चार्ज दाखवला. कुठल्याही 3ला तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, इथं दाखवला तर हा सोडावा लागेल ॲज इट. ठीक आहे, ते तुमच्या मनावर करा. O- फॉर्म सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. O फॉर्म 2 बॉन्ड्स लाईक दिस, डबल बॉन्ड. झालं झालं. आता लोन पेअर ऑक्टेट कंप्लीट होईल या बेसिसवर. बघा, लोन पेअर्स. ठीक आहे, याचं पण ऑक्टेट कंप्लीट व्हावं या बेसिसवर. बघा, हे लोन पेअर दाखवलं. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? ओके, हा ऑक्सिजन लोन पेअर दाखवलं. ठीक आहे, लोन पेअर. झालं. फॉस्फरसवर लोन पेअर येत नाही. हां, फॉस्फरसचं ऑक्टेट एक्सपांड झालंय शुअरली. ठीक आहे ना, फॉस्फरसच्या बाजूला 5 बॉन्ड आहेत. घाबरू नका. फॉस्फरस मी सांगितलं, फॉस्फरस सल्फर क्लोरीन ऑक्टेट कॅन बी एक्सपांडेड. एक्सपांडेड ऑक्टेटचं हे एक्झाम्पल आहे. चला फॉर्मल चार्ज काढू आपण. नावं देतो ऑक्सिजन्सला. ठीक आहे, बघा हे 3 ऑक्सिजन आयडेंटिकल आहेत रे. आहेत का नाही रे? बघ, हे 3 ऑक्सिजन आयडेंटिकल आहेत. हा वेगळा आहे. हा ऑक्सिजन या तिघांपेक्षा वेगळा आहे. बघा, मी यांना नावं देतो. हा जर A असेल, हा पण A असेल, हा पण A नावाचा ऑक्सिजन असेल, हा B वेगळा आहे. हा हे B का करायलो? फरक कळावा म्हणून. तुला हे कळलं का? हे 3 ऑक्सिजन आयडेंटिकल आहेत. कसं आयडेंटिकल आहेत? हे बघ रे, या ऑक्सिजनच्या बाजूला 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत. या ऑक्सिजनच्या बाजूला एकच बॉन्ड आहे. इथं पण बघ, एक बॉन्ड आहे, 6 इलेक्ट्रॉन आहेत. एक बॉन्ड आहे, 6 इलेक्ट्रॉन आहेत. हा ऑक्सिजन मात्र वेगळा आहे ना रे, कारण इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन 4 आहेत आणि बॉन्ड पण वेगळे आहेत, 2 आहेत. कबूल आहे? चला फॉर्मल चार्ज ऑक्सिजन A चा काढूत अगोदर. ऑक्सिजन A चा फॉर्मल चार्ज. बोला फॉर्म्युला. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन पण किती आहेत रे? 6च आहेत. बॉन्ड 1 आहे. उत्तर किती येतं? -1. किती येतं उत्तर? -1. A नावाचा ऑक्सिजन झाला. पण तसे 3 जण आहेत ना, लिहायला आता रिपीट करून लिहितो हे. ठीक आहे, 6 - 6 - 1 -1, 6 - 6 - 1 उत्तर -1. हे झालं या तिघांसाठी. 1 2 3 झालं. B नावाचा ऑक्सिजन. बघा आता B नावाचा ऑक्सिजन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन बघा 1 2 3 4 4 बॉन्ड्स बघा 2. ओके, -2. किती येतं रे आन्सर? 0. ठीक आहे का? नाव फॉस्फरसचा फॉर्मल चार्ज काढा. चला बोला, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स इन फॉस्फरस किती असतात? किती असतात? नायट्रोजनच्या ग्रुपचा मेंबर आहे ना, नायट्रोजनमध्ये 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, फॉस्फरसमध्ये पण 5 असतात. किती असतात? 5 असतात. मायनस लोन पेअर. इथं काय दिसते का फॉस्फरसच्या बाजूला लोन पेअर वगैरे? नाही, 0. लोन पेअर इलेक्ट्रॉन 0. बॉन्ड्स, नंबर ऑफ बॉन्ड्स बघा आता याच्या बाजूला 1 2 3 4 5. किती बॉन्ड झाले? 5 बॉन्ड झाले. -5. किती आलं उत्तर? 0. तुम्हाला मी सांगितलंय पहिला पॉइंट, सम ऑफ फॉर्मल चार्जेस ऑफ ऑल द ॲटम्स इन अ गिवन स्पेसिस इज इक्वल टू
टोटल चार्ज कॅरीड बाय दॅट स्पेसिस. बघा आता बेरीज करा, सगळ्यांची बेरीज कर, या सगळ्याची बेरीज करे, किती येईल उत्तर? -3. बघ म्हणलेलं बरोबर झालं का नाही? याच्यावर चार्ज दिलेला -3च आहे ना. सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज केल्यानंतर उत्तर किती आलं पाहिजे? त्या स्पेसिसवर असणारा चार्ज आलं. म्हणजे हे केलेलं कॅल्क्युलेशन 100% बरोबर आहे. असं इथे बरोबर येणारच होतं, कारण मी केलं होतं ना. ठीक आहे ना, करेक्ट आहे. हे झालं आन्सर या क्वेश्चनचं. कुठल्या? पहिल्या क्वेश्चनचं झालं. फॉर्मल चार्जेस ऑफ ऑल ॲटम्स. आणखी 2 आन्सर काढायचे आहेत. ॲव्हरेज फॉर्मल चार्ज काढायचं आणि मोर स्टेबल स्ट्रक्चर आपल्याला ठरवायचं. ठीक आहे, चला एवढं लिहून घ्या, मग लगेच दुसऱ्याच्या आन्सरकडे जाऊ. पाहता क्वेश्चन नंबर 2. ॲव्हरेज फॉर्मल चार्ज काढायचा आहे. ठीक आहे, लिहितोय ॲव्हरेज फॉर्मल चार्ज. मी शॉर्टमध्ये लिहितो हा. ॲव्हरेज फॉर्मल चार्ज काय फॉर्म्युला होता रे? काय फॉर्म्युला होता? टोटल चार्ज ऑन स्पेसिस. ठीक आहे, पुढचं लिहित नाही मी. डिवायडेड बाय सराउंडिंग नंबर ऑफ सराउंडिंग ॲटम्स. बरोबर आहे ना? सराउंडिंगला किती ॲटम्स आहेत. ठीक आहे ना, मी शॉर्ट करून लिहिलाय फॉर्म्युला. टोटल चार्ज बोला, चार्ज किती आहे रे? -3 आहे. -3 आहे टोटल चार्ज. सराउंडिंगचे ॲटम्स किती आहेत? बघ, फॉस्फरस सेंट्रल ॲटम, सराउंडिंगचे ॲटम किती? 4. -3 डिवायडेड बाय 4. ओके, -3 डिवायडेड बाय 4. आन्सर इज -0.75. किती आलं? -0.75. दिस विल बी फायनल आन्सर. लक्षात आलं का सगळ्यांच्या रे? ॲव्हरेज फॉर्मल चार्ज कसा काढला जातो सांगितलं मगाशी. टोटल चार्ज किती दिलाय स्पेसिसवर तो घ्या, सराउंडिंग ॲटमच्या नंबरनं त्याला डिवाइड करा, तुम्हाला ॲव्हरेज फॉर्मल चार्जची व्हॅल्यू मिळून जाते. ठीक आहे का? चला घ्या हे पण नोट करून, म्हणजे शेवटच्या क्वेश्चनकडे जाऊ. चला शेवटचा क्वेश्चन. डिसाइड द मोर स्टेबल स्ट्रक्चर. मोर स्टेबल स्ट्रक्चर मला ठरवायचं आहे. ठीक आहे ना, मला अगोदर याचे 2 पॉसिबल स्ट्रक्चर ड्रॉ करावे लागतील, त्यामध्ये मग मोर स्टेबल ठरवता येईल. बघा, एक डबल बॉन्ड असणार आणि दुसरं कोऑर्डिनेट बॉन्ड असणार. बघा आताच काढलं होतं आपण, डबल बॉन्ड असणार. पी डबल बॉन्ड O, O मायनस, O मायनस, O मायनस. हे आत्ताचं स्ट्रक्चर आपलं. ठीक आहे ना, लोन पेअर. ठीक आहे, हे असे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स दाखवले. ठीक आहे, इथं पण दाखवतो लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स. ओके, हे लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स. फॉस्फरसवर लोन पेअर नसते याच्यामध्ये. ठीक आहे, एक हे स्ट्रक्चर, दुसरं एक स्ट्रक्चर. याला नाव देतो मी स्ट्रक्चर 1. स्ट्रक्चर 1. स्ट्रक्चर 2 बघा आता. कोऑर्डिनेट बॉन्ड, डबल बॉन्ड रिप्लेस्ड बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. बघा असं कोऑर्डिनेट बॉन्ड. ठीक आहे, डबल बॉन्ड एकच आहे म्हणजे एकच कोऑर्डिनेट बॉन्ड पण येणार आहे, बाकी जसं होतं तसं. ठीक आहे, लोन पेअर बघा आता. ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी लोन पेअर एक वाढेल तरच याचं ऑक्टेट कंप्लीट होईल. इथं देखील ऑक्टेट, इथं देखील ऑक्टेट. ठीक आहे, आणि इथं देखील ऑक्टेट, लाईक दिस. आता काढूत फॉर्मल चार्ज दोन्ही स्ट्रक्चर अनुसार. बघा अगोदर इथला काढतो. फक्त सेंट्रल ॲटमचा काढायचा रे स्टॅबिलिटी ठरवत असताना, सराउंडिंगचं काढत बसायचं नाही. बघ फॉस्फरसचा काढू आपण. चला बोला, फॉस्फरसचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती रे? 5 मायनस. लोन पेअर इलेक्ट्रॉन बघ रे, इथं काही लोन पेअर इलेक्ट्रॉन दिसते का? पीच्या बाजूला, पीच्या होच्या दिसू दे, त्याला काही संबंध नाही आपला. पीच्या बाजूला काही व्हॅलन्स लोन पेअर इलेक्ट्रॉन आहेत का? नाही, 0. मायनस बॉन्ड मोजा आता. पीचे बॉन्ड बघ, 1 2 3 4 5. किती आलं उत्तर? 0 आलं ना, 0 आलं, 0. ठीक आहे, इथं बघा आता 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन इथं पण नाही आहेत. बॉन्ड बघा 1 2 3 4. उत्तर यायला +1. रूल काय सांगितला होता? असं स्ट्रक्चर मोर स्टेबल असेल जिथं सेंट्रल ॲटमवरचा फॉर्मल चार्ज 0 असेल. ठीक आहे ना, आपलं काम इथंच संपत आहे, पुढे जाण्याची गरज नाही. हां, ते पुढचं जे लिहिलं होतं ना मी, ऑर,
ते कधी तुमच्या मनात येणार आहे, दोन्ही स्ट्रक्चर मध्ये जर एका ठिकाणी पण चार्ज झिरो नसला ना, फॉर्मल चार्ज झिरो दोन्ही स्ट्रक्चर मध्ये नसेल तर त्याच्या म्हणजे मला असं म्हणायचंय, समजा एक उत्तर -1 आलं असतं आणि दुसरं -2 आलं असतं सपोज, इकडचं -1 आलं आणि इकडचं -2 आलं. आता झिरोच्या जवळ कोण आहे याच्यात, हे ना -1 असणार मोठं, सॉरी मोर स्टेबल. ते ऑरच्या पुढचं आलं ना, ऑरच्या पुढचं जे सेंटेन्स सांगितलं ना ते कधी वापरायचंय, दोन स्ट्रक्चर मध्ये तू सेंट्रल ॲटमचे फॉर्मल चार्ज काढलेस, दोन्ही मध्ये ते झिरो नाहीये, जसं -1 आलं -2 आलं, समजा झिरोच्या क्लोज कोण आहे, -1 का -2, -1 जास्त क्लोज आहे ना, -1 जिथं असेल ते स्ट्रक्चर मोर स्टेबल -2 असण्यापेक्षा. आता इथं तर सरळच आहे, इथं झिरो चार्ज आलाय, तिकडे +1 आलाय, मोर स्टेबल कोण रे मग, याची गरजच नाही इथं, ते ऑरचं जे सांगितलं ना पुढचं, इथं देखील त्याची गरज नाही. ठीक आहे का, आपलं झिरोवरूनच काम भागून चाललं. मोर स्टेबल स्ट्रक्चर, स्ट्रक्चर 1 अगेन, वन्स अगेन स्ट्रक्चर 1 इज मोर स्टेबल, ठीक आहे. आठवा, थोडंसं मी बोललोय तुम्हाला याच्याबद्दल की दोन स्ट्रक्चर मध्ये मोर स्टेबल, मला पुढे सांगायचंय तुम्हाला, असं म्हणलं होतं ना, सांगितलंय. ठीक आहे, इज मोर स्टेबल दॅन स्ट्रक्चर 2 का, फॉर्मल चार्ज किती आहे इथं, 0 आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या, ठीक आहे का, क्वेश्चन पूर्ण लक्षात आला. ठीक आहे, नोट करून घ्या. आता एक ऑड इलेक्ट्रॉन असणारे एक्झाम्पल घेणार आहे मी. ठीक आहे, वाटेल एखाद्याला ऑड इलेक्ट्रॉन मध्ये कसं करायचं म्हणून. ठीक आहे ना, चला पुढचा क्वेश्चन तोच आहे, हे नोट करून घ्या. या पुढच्या क्वेश्चनला, ठीक आहे, पुढच्या क्वेश्चनला हायलाइट करून ठेवा, वेगळं एक्झाम्पल असणार आहे, स्पेशल एक्झाम्पल म्हणलं तरी चालेल. क्वेश्चन, कॅल्क्युलेट द फॉर्मल चार्जेस म्हणतो मी, फॉर्मल चार्जेस ऑफ ऑल ॲटम्स इन NO2. का बरं मी याला स्पेशल एक्झाम्पल म्हणायलो सांगा बरं. अरे हा ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे ना, NO2 ClO2 ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहे. ठीक आहे, तर एक ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसचं एक्झाम्पल घ्यायचंय म्हणून मी NO2चं सिलेक्शन केलं. मी NO2चं केलंय, तुम्हाला 2 होमवर्क असतील बघ रे, तुम्हाला होमवर्क असतील NO आणि ClO2. तुम्ही याचे लेविस डॉट स्ट्रक्चर काढा आणि परत फॉर्मल चार्जेस फाइंड करा. फॉर्म्युला तर कळलाय सगळ्यांना, ठीक आहे ना. चला मी NO2चं एक्सप्लेनेशन द्यायलो. NO2चं लेविस डॉट स्ट्रक्चर काढू अगोदर, NO, ठीक आहे ना. एका ठिकाणी डबल बॉन्ड सांगितलाय मी आणि एका ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड सांगितलाय, आठवा थोडंसं. ठीक आहे ना, ऑक्टेट कंप्लीट झालं. ठीक आहे, ऑक्सिजनचं झालं, या ऑक्सिजनचं पण झालं ना. तू म्हणाल नायट्रोजनचं नाही झालं, सांगितलं ना तुम्हाला ड्रॉबॅक आहे ऑक्टेट रूलचा. ऑक्टेट रूल ओबे होत नाही. हा इलेक्ट्रॉन ऑड इलेक्ट्रॉन म्हणायचं, एकटा दिसणारा इलेक्ट्रॉन असं म्हणलं होतं तुम्हाला, आठवते का. हे स्ट्रक्चर बरोबर आहे का चूक आहे बघा, सांगतो तुम्हाला. नायट्रोजनकडे 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात, दिसतील. या बॉन्डमध्ये एक गेला, इथं दुसरा गेला, हा तिसरा, आणि हा डायरेक्शन फ्रॉम N2 आहे ना, चौथा आणि पाचवा इथे, चौथा आणि पाचवा इथं असेल. ठीक आहे का, ठीक आहे का. ओके, चला फॉर्मल चार्ज काढा. मला सांगा हे दोन्ही ऑक्सिजन सारखे आहेत का रे, बिलकुल नाहीत. याला A नाव द्या, याला B नाव द्या. ठीक आहे ना, फरक कळावा म्हणून आपल्याला. चला ऑक्सिजन ए, चला बोला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात ऑक्सिजन मध्ये, 6. इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन पण मला 6च दिसतायत. याच्या बाजूला बॉन्ड मला 1 दिसतोय. मला जे दिसतंय ते सगळ्यांना दिसतंय का, किती येईल उत्तर, -1. ठीक आहे, बी नावाचा ऑक्सिजन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 असतात. लोन पेअर इलेक्ट्रॉन किती दिसतायत, 4 दिसतायत. बॉन्ड किती आहेत, 2 आहेत. किती येईल आन्सर, 0. किती येईल, 0. आलं का लक्षात. ऑक्सिजन ए -1 आला, ऑक्सिजन बी 0 आला. आता राहिला कोण, नायट्रोजन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, बोला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात, 5 असतात नायट्रोजन मध्ये. आता बघा याला
स्टार करून ठेवा, हायलाइट करून ठेवा, वेगळे एक्झाम्पल आहे, ठीक आहे ना. मी जे आता बोलणार आहे ते बाकी ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिसला देखील लागू होईल. बघा मी म्हणतोय काय, फॉर्म्युल्याप्रमाणे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन करायचंय. आता नायट्रोजनवर ही काही लोन पेअर नाहीये ना, का लोन पेअर आहे, पेअर आहे का, एकटाही नाही. पण लक्षात ठेवा फॉर्मल चार्ज काढत असताना ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस साठीचा फॉर्म्युला बघा, फॉर्म्युलाच ऑड इलेक्ट्रॉन इथं लिहितो मी वाटलं तर, फॉर ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस त्यांच्यासाठी स्पेशल फॉर्म्युला आहे. फॉर्मल चार्ज इक्वल टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मायनस ऑड इलेक्ट्रॉन, ठीक आहे. किंवा हे शेवटी लिहितो म्हणजे तुम्हाला फरक पण लक्षात येईल. जाऊ द्या, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन मायनस ऑड इलेक्ट्रॉन मायनस सराउंडिंग बॉन्ड्स. म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस मध्ये एक्स्ट्रा गोष्ट काय येईल रे, बघ अगोदर सांगितलेला फॉर्म्युला आणि या फॉर्म्युल्यामध्ये एक्स्ट्रा काय आहे, ऑड इलेक्ट्रॉन आहे. तुला ऑड इलेक्ट्रॉन वजा करायचं एवढं लक्षात ठेव, ठीक आहे का. अरे हे कोणासाठी, फक्त ऑड इलेक्ट्रॉन ज्या स्पेसिस मध्ये असतात फक्त त्यांच्यासाठी. ते तिघच आहेत. कोण आहेत ते, NO आहे, NO2 आहे आणि ClO2. या तिघांसाठीच फक्त तुम्ही हा फॉर्म्युला मनामध्ये आणायचा, सगळ्यांसाठी नाही. NO, NO2 आणि ClO2 जे ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस आहेत त्यांच्यासाठी, ठीक आहे का. चला बघा मग वापरा आता फॉर्म्युला. बघा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजन कडे 5 मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन, इथं काय दिसतं का रे तो लोन पेअर आहे का, लोन पेअर इलेक्ट्रॉन नाही, 0 मायनस ऑड इलेक्ट्रॉन, किती आहे ऑड इलेक्ट्रॉन, एकच आहे, हा ऑड इलेक्ट्रॉन आहे ना, -1. सराउंडिंग बॉन्ड्स मोजा, 1 2 3, किती बॉन्ड्स आहेत, 3 -3. हे उत्तर येतं +1. किती येतं, +1. करून बघा तुम्ही, 5 - 4 होईल ना, +1. ठीक आहे. आता मी जे म्हणलं ते लागू झालं का नाही बघा. सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली त्या दिलेल्या स्पेसिसवरचा चार्ज असतो. करे या सगळ्यांची बेरीज -1 + 0 + 1 किती येईल उत्तर, 0. किती येईल उत्तर, 0. आणि असं NO2 वर काही चार्ज आहे का रे, नाही ना, 0च. मला 0च उत्तर अपेक्षित होतं, 0 येतंय. म्हणजे मी केलेलं हे कॅल्क्युलेशन सगळं बरोबर आहे. ठीक आहे. चला लक्षात ठेवा की बाबा ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस साठी मला काय करायचंय, एक एक्स्ट्रा टर्म माझ्या फॉर्म्युल्यात आणायचा आहे ऑड इलेक्ट्रॉन वाला. आता तुम्हाला होमवर्क मी 2 एक्झाम्पल दिले. मी NO2 केलं ना, हे केलं मी, तुम्ही हे करायचंय NO आणि ClO2. लक्षात आला का कन्सेप्ट फॉर्मल चार्जचा काय. फॉर्मल चार्जचा कन्सेप्ट काय आहे, लेविस डॉट स्ट्रक्चर मध्ये एखाद्या ॲटमवर असणारा चार्ज म्हणजे काय, फॉर्मल चार्ज. कसा काढायचा असतो, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मायनस त्या ॲटमच्या बाजूचे बॉन्ड्स बघायचे असतात. ठीक आहे का. त्याच्या 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. सगळ्या ॲटमच्या फॉर्मल चार्जची बेरीज केली, किती उत्तर आलं पाहिजे, त्या स्पेसिसवर असणारा चार्ज. दुसरी नोट सांगितली, ॲव्हरेज फॉर्मल चार्ज कसा काढायचा असतो, त्या स्पेसिसवर दिलेला चार्ज घ्या आणि त्याला टोटल नंबर ऑफ सराउंडिंगच्या ॲटम्सने डिवाइड करा. फक्त सराउंडिंगच्या, सगळ्या ॲटमना नाही, फक्त सराउंडिंगच्या ॲटमना डिवाइड करा. ठीक आहे. ॲव्हरेज फॉर्मल चार्ज मिळून जातो. तिसरं, मोर स्टेबल स्ट्रक्चर कुठलं असतं, फॉर्मल चार्ज काढायचा आहे सेंट्रल ॲटमचा. 2 स्ट्रक्चर दिले, त्यापैकी मला ठरवायचं की पहिलं स्ट्रक्चर स्टेबल आहे का दुसरं, मोर स्टेबल कोण आहे. काय करणार मी, सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज काढणार. ज्या स्ट्रक्चरमध्ये सेंट्रल ॲटमचा फॉर्मल चार्ज 0 असतो ते मोर स्टेबल म्हणा. जर दोन्ही स्ट्रक्चरमध्ये कुठंच तुमचा फॉर्मल चार्ज 0 आला नाही सेंट्रल ॲटमचा, काय करा, ज्या स्ट्रक्चरमध्ये 0च्या क्लोज ती व्हॅल्यू आहे त्याला काय म्हणायचं, मोर स्टेबल म्हणायचं. ठीक आहे का. ठीक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं, मी 2 स्ट्रक्चर घेतले, पहिल्या स्ट्रक्चरमध्ये फॉर्मल चार्ज आलाय -2, दुसऱ्यामध्ये आलाय -4 सेंट्रल ॲटमचा. कोणतं मोर स्टेबल स्ट्रक्चर धरणार मी, -2 असणार. दोन्हीकडे 0 नाही आलं तरची गोष्ट आहे ती, तरची.
ठीक आहे ना, ऑलवेज तसं होणार नाही. आणि हे शेवटी पाहिलेलं ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिससाठी तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये एक एक्स्ट्रा टर्म तुम्हाला आणायचं आहे, ऑड इलेक्ट्रॉन देखील सबस्ट्रॅक्ट करायचे आहे. तर ठीक आहे, मी एक एक्झाम्पल केलंय, तुम्हाला 2 दिलेत NO आणि ClO2चं. अपेक्षा करतो की ते तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे का? तर इथं आपला हा कन्सेप्ट संपतोय, फॉर्मल चार्ज. ठीक आहे, चला भेटूयात उद्या. थँक्यू.